पालकांना फक्त मला एकच म्हणायचं की तुम्ही जागृत व्हा. गरिबाचे पैसे खाऊन मोठे झालेले माणसं हे अशा पद्धतीचे माणसं आयुष्यामध्ये कधीच खुश राहू शकत नाहीत. तुम्ही कुठल्या स्कॅमस्टरच्या वगैरे भानगडीत पडू नका. तिथं मिडल क्लास, बिलो मिडल क्लास, गरीब एकदम म्हणजे असं त्यांना राहायला घर नाही, त्यांना जमीन वगैरे काहीच नाही, अशा लोकांना डॉक्टर बनवणारा पॅटर्न म्हणजे लातूर पॅटर्न. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातनं जे पण पॅरेंट्स, जे पण विद्यार्थी लातूरला त्यांचं डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात, बऱ्याचशा गोष्टी सॅक्रिफाईस करून, कुणी लोन काढून, कुणी स्वतःचं घरातलं सोनं गहाण ठेवून लातूरला शिकण्यासाठी येतात. पण काही लोक लातूर पॅटर्नमध्ये आल्यानंतर तुमच्यासोबत स्कॅम करण्याच्या विचारात असतात, जेणेकरून त्यांचं घर भरावं. पण विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की लातूर पॅटर्न सोबत मी गेले बरेच वर्ष काम करत आहे. ज्या पद्धतीने लातूर पॅटर्नमध्ये काही गोष्टी घडत आहेत त्या ऑन द व्हिडिओ आपण सांगू शकत नाहीत. त्याच्यासाठी मी तुम्हाला माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबर देतो. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला हाय मेसेज करा. लातूर पॅटर्न असेल, ट्युशन एरिया असेल, इथं खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शेअर करायच्या आहेत. आणि राहिला विषय अशा पद्धतीच्या स्कॅम्स जे करतात अशा लोकांचा, तर असे लोक विद्यार्थी मित्रांनो आयुष्यामध्ये कधीच खुश राहू शकत नाहीत. कारण गरिबाचे पैसे खाऊन मोठे झालेले माणसं हे अशा पद्धतीचे माणसं आयुष्यामध्ये कधीच खुश राहू शकत नाहीत. पालकांना मला एकच सांगायचं, पालकांना तुम्ही जागृत व्हा. लातूर पॅटर्नमध्ये आज मी एका ट्युशनमध्ये गेलो, इतके डेडिकेटेड पालक, अक्षरशः ते पालक मम्मी तिथं बसून त्या विद्यार्थ्याची काउन्सिलिंग करून घेत होते की आमच्या विद्यार्थ्याला एवढे मार्क्स येतात, आधी त्याला एवढे मार्क्स येत होते. म्हणजे असं प्रश्न विचारत होते जसं काय आपण विधानसभेमध्ये आमदार खासदार बघतो ना, ते भांडण करतात तशा पद्धतीचे की यार याला हे डीपीपी पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्हलीच ह्याला हे डीपीपी पाहिजे, ह्याला हे बुकलेट पाहिजे, ह्याला हा टीचर पाहिजे, म्हणजे अशा पद्धतीचे जे क्वेश्चन्स विचारत होते. त्याच्यामुळे मला कळलं की यार महाराष्ट्रामध्ये असे जे पालक आहेत, 90% पालकांना तर माहितच नाही की त्यांचा विद्यार्थी कुठल्या ट्युशनला काय, कुठला कोर्स करतोय काय. पण जे सुशिक्षित पालक आहेत अशा पालकांना संपूर्ण माहिती आहे की कुठल्या टाइमला बोर्ड एक्झामची तयारी करायची आहे, किती टाइम द्यायचा आहे, कशी रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे, या सर्व गोष्टी त्यांना माहीत असतात. त्याच्यामुळे त्यांचे विद्यार्थी सक्सेसफुल होतात. आणि आपले मिडल क्लास महाराष्ट्रातले जे पण विद्यार्थी असतात ते कुठे ना कुठे इथंच रिपीटच्या ट्रॅपमध्ये अडकून बसतात. त्यांना सक्सेस भेटतं पण जरा टाइम लागतो. आज मी मुंबईला गेलतो, KEM मेडिकल कॉलेज असेल, जे मेडिकल कॉलेज असेल, जिथले मुंबईचे 4-5 कॉलेजला मी भेट देऊन आलो. तिथे गेल्यानंतर मला समजलं की ज्या विद्यार्थ्यांचे पालक खूप जास्त जागृत होते ना, त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना भेटलो मी, त्या विद्यार्थ्यांना विचारलं की यार तुमच्या पालकांचा रोल काय राहिलाय, ज्यावेळेस तू नीटची तयारी करत होतो त्यावेळेस तुझ्या पालकाचा रोल काय राहिलेला आहे. तर ते म्हणायचे की माझे पालक मला रोज कॉल करायचे, माझे पालक मला रोज विचारायचे की तू किती तास अभ्यास केला, तू कशा पद्धतीने अभ्यास केला, तुला किती मार्क्स येतात. माझे पालक रोज दर महिन्याला म्हणजे क्लासला यायचे, प्रोग्रेस रिपोर्ट बघायचे. अशा ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात ना, त्याच वेळेस सिलेक्शन होतं. म्हणजे तुम्हाला वाटतं की कुठल्या तरी ट्युशनला टाकलं झाला MBBS, असं नसतंय ते. विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की हे तुमची लाईफ आहे. तुमची लाईफ डिसाईड होणार आहे की तुम्ही ह्या एक्झाममध्ये कशा पद्धतीने मार्क्स मिळवणार आहात, कशा पद्धतीने तुमच्या पुढचं भविष्य या संपूर्ण एक्झामवरती डिपेंड असणार आहे. आज जर पाहायला गेलं तर मेडिकल कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची लाईफ इतकी सॉर्टेड झाली आहे ना, म्हणजे ज्यावेळेस मी मुंबईला मेडिकल कॉलेजला भेट द्यायला गेलो, इतके विद्यार्थी खुश आहेत, मुंबईमध्ये फिरत आहेत, बोटिंग करत आहेत, त्यांचे मित्र वगैरे बनलेले आहेत अदर इन्स्टिट्यूट्समध्ये. IIT आहे तिथं मुंबईमध्ये, तिथं एवढे सगळे टॉपचे अदर युनिव्हर्सिटीज वगैरे आहेत. एक संपूर्ण तिथली इकोसिस्टमच विद्यार्थ्याला एक असं वेगळंच माणूस बनवते. कारण बघा ना तुम्ही, आपला माणूस गावातनं पुण्याला कधी जात नाही, आता मुंबई सारख्या राजधानीच्या ठिकाणी जाऊन ते पूर्ण त्याची लाईफच चेंज होऊन जाते. पालकांना फक्त मला एकच म्हणायचं की तुम्ही जागृत व्हा. तुम्ही कुठल्या स्कॅमस्टरच्या वगैरे भानगडीत पडू नका. कसल्याही पद्धतीची काउन्सिलिंग तुम्हाला लागत असेल, स्क्रीनवरती माझा नंबर दिसतोय, कसल्याही पद्धतीची अडचण आली बिंदास तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. खूप जास्त इमर्जन्सी असेल तरच मला कॉल करा. आणि लातूर पॅटर्न हा काय फक्त श्रीमंताच्या घरच्यांना डॉक्टर बनवण्यासाठी नाहीये. लातूर पॅटर्न एकमेव असा पॅटर्न आहे की जिथं मिडल क्लास, बिलो मिडल क्लास, गरीब एकदम म्हणजे असं त्यांना राहायला घर नाही,
त्यांना जमीन वगैरे काहीच नाही, अशा लोकांना डॉक्टर बनवणारा पॅटर्न म्हणजे लातूर पॅटर्न. लातूर पॅटर्न बद्दल आणि ऑल महाराष्ट्रातले जेवढे पण मेडिकल कॉलेजेस आहेत तिथल्या संपूर्ण माहितीबद्दल जर म्हणजे गोष्टींबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच.